ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಉದ್ಯಾನ ಪಕ್ಕದಲ್ಲಿರುವಂತಹ ಮಾತ್ಕಾಂಡೆ ಸ್ಕೂಲ್ ಶ್ಯಾಮ್ ಪ್ರಸಾದ್ ಮುಖರ್ಜಿ ರಸ್ತೆಯಿಂದ ನಮ್ಮ ಹಳೆ ಹೈವೇ ಅಂದರೆ NH4 ಓಲ್ಡ್ PB ರೋಡ್ ಸಂಪರ್ಕ ರಸ್ತೆಯ ಅರ್ಧ ಭಾಗವನ್ನು ಕಾಂಕ್ರೀಟೀಕರಣ ಕೆಲಸ ಸುಮಾರು 15-20 ದಿವಸದಿಂದ ಆಗಿತ್ತು. ಇವತ್ತು ಅದರ ರಸ್ತೆಯ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡುವಂಥ ಕೆಲಸ ಆಗಿದ್ದದ. ವಿಶೇಷವಾಗಿ ಮೊದಲಿನ ರಸ್ತೆ ಸುಮಾರು 70 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಮತ್ತು ಈಗಿಂದ 50 ಲಕ್ಷ, 1,20,20 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಈ ಅನುದಾನ ಯಾವುದೂ ಅನುದಾನೊಳಗೆ ಇನ್ನೂ ಬಂದಿಲ್ಲ. ನಾವು ದಾಮ್ನೇಕರ್ಗೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸ್ತೀವಿ ಅವ್ರಿಗೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಹೇಳಿಕೆ ನಮ್ಮ ಇದ್ರ ಮ್ಯಾಗ ವಿಶ್ವಾಸ ಇಟ್ಟು ಇವತ್ತು ರಸ್ತೆಯನ್ನು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿ ಹಿಡಿದಕ್ಕೆ ಅದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಅಂತ ಈ ಭಾಗನಾಗಿರುವಂಥ ಜನ, ವಿಶೇಷವಾಗಿ ಹೆಣ್ಮಕ್ಳು. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವರು ಅಡುಗೆ ಮಾಡೋರು, ಅವರು ಅನ್ನ ಎಲ್ಲ ಸಾರ ಅವಶ್ಯಕತೆ ಎಲ್ಲ ಕೆಂಪಾಗಿರೋದಿತ್ತು. ಹೀಗಾಗಿ ಭಾಳಷ್ಟು ಸಮಸ್ಯೆ ಈ ಜನ ಸರ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಾರ. ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರಿಗೆ ಧನ್ಯವಾದನ ಹೇಳ್ತೀನಿ. ಮತ್ತು ನಮ್ಮ ನಗರ ಸೇವಕರು ಮೇಲಿನ ಮೇಲೆ ಈ ಭಾಗದ ಸುಖ ದುಃಖಗಳನ್ನು ಹಂಚಿಕೊಂಡು ಈ ಭಾಗದ ಮನೆ ಮಾತಾಗಿರುವಂಥ ರಾಜು ಅವರು, ಅವ್ರಿಗೆ ನಾನು ವಿಶೇಷವಾಗಿ अभिनंदन सल्लते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या उद्यानाचा तो पलीकडचा रस्ता आहे बाजूचा, भातकांडे स्कूल SPM रोडपासून ओल्ड PB रोडपर्यंत ते रस्त्याचं काम आज पूर्ण झालेलं आहे. मागे एक 7-8 महिन्याच्या अगोदर अर्धा रस्ता आम्ही केलो होतो. आत्ता राहिलेला रस्ता केला आहे. एकूण दोन्ही मिळून 1,20,00,000 रुपये खर्च झालेला आहे. याचा अजूनपर्यंत कुठलाही फंड उपलब्ध नाही आहे. मी कॉन्ट्रॅक्टरला धन्यवाद देतो की माझ्यावरती विश्वास ठेवून मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही 40-50 लाख रुपये आमच्याकडनं घ्या, खरं काम चालू करा आणि पैसे आल्यानंतर द्या. त्यांनी म्हटलं की आम्ही काम चालू करू. आणि आज 1,20,00,000 रुपये अजून एक फंड नाही आहे. गेल्या 6 महिन्याच्या अगोदर 7-8 महिन्याच्या अगोदर 70 लाखचं काम झालेलं आहे आणि हे 50 लाखचं आहे. तर मी धामणेकरांना धन्यवाद देतो की आमच्या शब्दाला मान देऊन हे रस्ता केले. आणि खास करून इथल्या महिलांना का म्हणजे जे रस्ता ज्यावेळेला बांध होतं त्यावेळेला दररोज धुळा जो आहे ते सगळ्यांच्या घरामध्ये पाहुण्यासारखं पूर्ण वास करतो, म्हणजे दररोजच. आणि खास करून स्वयंपाक केल्यानंतर आमटीची गरजच नाही. एक 5 मिनिट बाहेर ठेवला की त्याच्यावरती सगळं लाल मातीचा धुळा त्याच्यावरती येत होता. एवढं सगळं सहन करून त्यांनी सहकार्य केलं. मला वाटतं की देशामध्ये इतकं आमदार आणि नगरसेवकांना सहकार्य करणारी जनता कुठं नसेल ते आमच्या मतदारसंघामध्ये आहे. का सहन केलेत? आमदार म्हणून नगरसेवक म्हणून सहन केलेत, आमचे मुलं आमचे भाऊ म्हणून सहन केले. तर आमदार नगरसेवक म्हणजे पहिला त्यांच्या घरी जातात. तर त्यांना इथल्या सगळ्या नागरिकांना, खास करून दुकानदारांना इतकं समस्या होत होती की 10-10 मिनिटाला त्यांनी झाडू मारायची परिस्थिती होत होती. तर ते सगळं सहन करून तुम्ही सहकार दिला आहे. आणि आज तुम्हाला माहीत आहे काय परिस्थिती आहे कर्नाटकामध्ये. तरीसुद्धा आम्ही कधीही कारण न सांगता आम्ही काम करायचं ठरवलं आहे आणि काम प्रत्येकडे होत आहे. मागच्या आमचं सरकार असताना तुम्ही सांगितल्यावर ताबडतोब होत होतं. आता 6 महिने लेट व्हायला लागलं आहे. खरं पैसे नाहीत, सरकार आमचं नाही, आम्हाला पैसे मिळत नाही. हे कारण न सांगता आम्ही सगळी कामं हाती घेतलेलं आहे. भविष्यामध्ये बेळगावमध्ये जी राहिलेली कामं आहेत ते पण पूर्ण करू. धन्यवाद.